नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। मिलिंदो, मला सांगा, आपण अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात। हो। नुकतीच अमरावती लोकसभा असेल किंवा मग लोकसभा झालेली आहेच, आणि त्यात अमरावती लोकसभेमध्ये आपण आपल्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता। हो। लोकसभा झाली, खासदार निवडून पण आलेत। आता थोड्याच दिवसात विधानसभेचे वारे वाहू लागणार आहेत, किंवा असं म्हणा की अंतर्गत वारे वाहत आहेत सुद्धा। विधानसभेकरता आपल्या पक्षाची काय तयारी आहे? विधान परिषदेकरिता आमच्या पक्षाची तयारी आहे का आम्हाला लोकसभेमध्ये आमच्या पक्षांनी जो पाठिंबा दिला होता काँग्रेसला, आणि काँग्रेसला पाठिंबा देत असताना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा त्यांना अतिशय मतं दिले, आम्ही पक्षांनी त्यांना मतं दिले, आणि त्या मताच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 14 खासदार हे काँग्रेस पक्षाचे आले, आणि ते खासदार येत असताना रिपब्लिकन पक्षाचं काम म्हणून त्यांची दखल अखिल भारतीय काँग्रेसने वरच्या स्तरावर घेतलेली आहे। तरी आम्ही त्यांना विनंती करणार असेल का आम्ही दिलेला पाठिंब्यामुळे आपले खासदार भरपूर निवडून आलेले आहे आणि बहुमताने निवडून आले आहे, आणि ते निवडून येत असताना जर आमच्यासोबत सन्मानाने जर त्यांची युती होत असेल, आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 जागा आम्हाला पाहिजे, आणि त्या 10 जागा काँग्रेसला आम्ही मागणार आहे। अन्यथा त्यांनी जर आम्हाला दिल्या नाही तर आम्हाला स्वबळावर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरवर या जागा आम्हाला लढवणे अत्यंत। आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून किती जागा महाराष्ट्रात लढवणार? आम्ही महाराष्ट्रामध्ये 10 जागा लढवणार आहे। 10। कुठला मतदारसंघ सांगता येईल का? नाही, सध्या आम्ही सांगणार नाही मतदारसंघ। विदर्भामध्ये आम्ही 5 जागा लढवणार, आणि महाराष्ट्राच्या स्तरावर 5 जागा, अशा 10 जागांची मागणी आम्ही काँग्रेसला केलेली आहे। तुम्हाला काय वाटते, म्हणजे जर आपण अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या 10 जागा लढवल्यात, मतांचं ध्रुवीकरण होईल असं तुम्हाला वाटत नाही का? आम्ही जर वैयक्तिक जागा लढवल्या अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षांनी तर त्याचं नुकसान हे काँग्रेसला होईल, पण आमचा जो पक्ष आहे, आमचा पक्ष अतिशय मजबूत बनेल, आणि ह्या 10 जागेमध्ये 4-5 जागा ह्या आम्ही निवडून आणू शकतो। म्हणजे तुमचा पक्ष मजबूत बनेल? हा, आणि ह्या 4 ते 5 जागा आम्ही निवडून आणू शकतो। जर समजा आपण 10 जागा लढलेत तर होऊ शकतं तुम्हाला मग BJPची बी टीम असं म्हटलं जाईल, असं तुम्हाला भीती नाही वाटत? नाही, माझ्या माहितीप्रमाणे मला तर अतिशय चांगला अनुभव आहे। मी 40 वर्षापासून हेच काम करतो, आणि हे जे काही मोठे पक्ष आहे ते हमेशा लहान पक्षांना या पद्धतच संभवतात। जेव्हा जेव्हा या लहान पक्षाचा स्वाभिमान निर्माण होते, आणि जेव्हा जेव्हा हा पक्ष शिटा लढतो किंवा स्वबळावर लढतो, तेव्हा काही पक्ष त्यांना बी टीमच म्हणतात। म्हणून त्याचं काही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण माझा अनुभव आहे। मी जेव्हा विधानसभा लढलो होतो, मी माझी स्वतःची शेती विकली, तरी मला काही पक्षापासून तुम्हाला पैसे आले, हेच काही पक्ष मला म्हणत। बरं, मला सांगा, आपण समाज कल्याण सभापती राहिलेले आहात, अमरावती जिल्ह्याचे युवक रिपब्लिकनचे तेव्हाचे जिल्हाध्यक्षसुद्धा राहिलेले आहात, आपण सहकार क्षेत्रात आपली चांगली पकड आहे, आणि अशातच दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे। दर्यापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, दर्यापूर मतदारसंघाबद्दल आमचं काही मत राहणार नाही। त्याचं कारण असं आहे का माझा वैयक्तिक स्वभाव असा आहे का मला लढाऊ वृत्ती खूप पडते, म्हणून मी कोण्या मतदारसंघामध्ये आम्ही लढणार हे तर 8 मतदारसंघ लढणार आहे। बरं, अमरावती जिल्ह्याचे 8 मतदारसंघ लढू आम्ही, अन्यथा जर काँग्रेसनं सन्मानजनक जर युती केली नाही तर, कारण त्याचा बेस असा आहे का आम्ही त्यांना बिनशर्त लोकसभेमध्ये पाठिंबा दिला, आणि आमच्या हरेक कार्यकर्त्यांनी
हर एक नेत्यांनी त्यांना भरपूर मदत केली. समजा तुम्हाला काँग्रेसने सन्मानपूर्वक वागणूक दिली तर तुम्ही कुठला मतदारसंघ मागाल? मतदारसंघ आता मागण्याचं काही कारणच नाही. आम्ही आता हा विचार करू का आपल्याला कोणता मतदारसंघ हवा. तुम्ही कुठला मतदारसंघ मागाल? नाही, सध्या तरी आम्ही अजून निश्चित केलेलं नाही आहे. बरं, म्हणजे एकंदरीत काँग्रेसने जर समजा सन्मानपूर्वक वागणूक दिली किंवा तुमच्या विचारांना सीटा दिल्या तर आपण निवडणूक लढाल, हा, अन्यथा पक्षातर्फे आम्ही 10 सीट्स आपण लढणार. हा, आणि अमरावती जिल्ह्यामधल्या पूर्ण सीटा आम्ही लढू.